नमस्कार मित्रांनो, लेखालिपिक व लेखापाल या पदाची परीक्षा झाली आणि मित्रांनो आन्सर की सुद्धा आली आणि सगळ्यांना वेध लागलं ते आता कट ऑफ किती लागणार. या दोन्ही परीक्षांचा या ठिकाणी पदांचा कट ऑफ किती लागणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण व्हायला लागला. आणि मित्रांनो, या ठिकाणी मी सर्व प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे, त्याचप्रमाणे उपलब्ध जागा, त्याचप्रमाणे मला आलेल्या प्रतिक्रिया, त्याप्रमाणे बऱ्याच जणांची मतं जी होती की साधारण किती कट ऑफ लागतो, जागा किती आहेत आणि एकंदरीत महापरीक्षा पोर्टलचा आत्तापर्यंतचा जो कट ऑफ असतो बऱ्याच ज्या परीक्षा कंडक्ट केल्या त्यांच्या अभ्यासक्रमानुसार, उपलब्ध जागेनुसार, तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून मित्रांनो या ठिकाणी एक अंदाजित एक एक्सपेक्टेड कट ऑफ जो असतो तो मी या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्झॅक्ट कट ऑफ हाच राहील असं नाही, 4-5 गुणांचा फरक होऊ शकतो, पण जास्त गुणांचा या ठिकाणी फरक होणार नाही. हे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की 4 ते 5 गुणांचा मागे पुढे फरक होऊ शकतो. 2-3 गुणांचा, 4 गुणांचा फरक या ठिकाणी होऊ शकतो. आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती असतो हे या ठिकाणी पाहायचे. ओपनसाठी मित्रांनो 150 ते 155 हा संभावित कट ऑफ राहील. आणि या ठिकाणी महिला त्याचप्रमाणे खेळाडू जे समांतर आरक्षण असतं त्यामध्ये 2 ते 3 गुणांचा किंवा ते 3-4 गुणांचा फरक मागे पुढे होऊ शकतो. त्यामध्ये थोडं ॲडजस्टमेंट तुम्ही समजून घ्या की म्हणजे एखादा खेळाडू असेल ओपन कास्टमधला किंवा महिला असेल किंवा एखादी अपंग असेल, त्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा कट ऑफ यापेक्षा थोडा किंचित 5-10 कधी काही काही ठिकाणी 12 गुणांपर्यंत सुद्धा कमी जाऊ शकतो. त्यानंतर एस सी जी कॅटेगरी आहे मित्रांनो, त्या एस सी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी 145 ते 50 लागतो. आणि यामध्ये सुद्धा समांतर आरक्षणानुसार 10, 15, 20 गुणांचा फरक पडू शकतो. म्हणजे याच्यामध्ये येणारे खेळाडू असतील, काही अपंग असतील किंवा जे काही समांतर आरक्षण येतं महिला, तर त्या ठिकाणी या ठिकाणी ते आरक्षण लागू होतं आणि त्यामुळे त्या आरक्षणामुळे या ठिकाणी सुद्धा 10 ते 15 गुणांचा त्या ठिकाणी सुद्धा फरक पडतो. त्यानंतर येतो पुढचा कट ऑफ येतो तो ओबीसीचा येतो. आणि ओबीसीचा कट ऑफ मित्रांनो साधारणतः 147 ते 152च्या दरम्यान लागेल. आणि समांतर प्रमाणे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो काही गुणांचा या ठिकाणी फरक 100% पडतो. म्हणजे 10-15 गुणांचा फरक पडतो की या ठिकाणी खेळाडू असतील, महिला असेल. त्यानंतर आपल्याला पुढची कास्ट पाहिजे आहे. या ठिकाणी मित्रांनो पुढे मी पाहत आहे ते VJNT मी या ठिकाणी कंबाईन केलेलं आहे दोन्हीसाठी, भटक्या आणि विमुक्त यांच्यासाठी एक कंबाईन केलं आहे. आणि त्यांचा कट ऑफ हा मित्रांनो साधारणतः 145 ते 150च्या दरम्यान हा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो. आणि या ठिकाणी सुद्धा समांतर आरक्षणानुसार 100 त्या ठिकाणी 10-15 गुणांचा या ठिकाणी फरक पडू शकतो. त्यानंतर SC-BC मराठा आरक्षणाचा कट ऑफ हा मित्रांनो साधारणतः 145 ते 150 आणि त्यामध्ये मित्रांनो समांतर आरक्षणानुसार 10-15 गुणांचा फरक. त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 135 ते 40 गुणांपर्यंत लागू शकतो. यामध्ये 2-3 गुणांचा फरक. आणि समांतर जे आरक्षण आहे त्या ठिकाणी या ठिकाणी 20 ते गुणांचा फरक पडू शकतो. म्हणजे त्या ठिकाणचे खेळाडू, अपंग, दिव्यांग जे काय असतील त्यानुसार. तर मित्रांनो हा कट ऑफ जो एकंदरीत आहे तो मी एक्सपेक्टेड संभावित कट ऑफ आहे. यामध्ये चेंजेस काय होऊ शकतात, आपल्याला काय वाटतं की कट ऑफ किती लागू शकतो मित्रांनो, प्लीज कमेंट्समध्ये लिहा की तुमच्या मते कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो. प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.